देशामध्ये ज्या पेपर फुट्या चाललेल्या आहेत, देश बेरोजगारीकडे वळतोय, त्या संदर्भात देश चालवणाऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे। हा एकमेव मागणी यांची आहे, मात्र आपण विषयांतर करताय आणि आपण विषयांतर करण्यापेक्षा या सगळ्या गोष्टींच्याकडे लक्ष दिलं तर भविष्याची पिढी तुम्हाला एक चांगल्या पद्धतीची दिसेल। सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके देशाला अल्पावधीत परिचित झालेली नावं आणि त्यांचं आंदोलन या देशातील युवा पिढीसाठी आहे, ज्या युवा पिढीचं या ठिकाणी अतिशय मनोधैर्य खच्चीकरण केलं जातंय। त्यासाठीच सोनम वांगचुक यांनी जंतर मंतरवर अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू केलं होतं, मात्र या आंदोलनाला यश येण्याऐवजी सरकारने त्यांचं आंदोलन मोडीत काढलं। खरं तर सरकारचा हा निर्णय चुकीचा होता, कारण सोनम वांगचुक यांची जी मागणी होती ती खरं तर देशातल्या सगळ्या युवा पिढींसाठी महत्वाची होती। मात्र सरकारनं त्यांच्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घ्यायचा होता ना शिक्षण मंत्र्यांच्या संदर्भात कारवाई करायची होती। सरकारनं काय केलं तर फक्त सोनम वांगचुक यांच्यावरती कारवाई केली। याचा राग मनात धरून खरं तर CJP जनता पार्टी म्हणजेच अभिजित दिपके, जे सगळ्या युवकांचं एक प्रेरणास्थान म्हणावं लागेल, यांनी हे आंदोलन हातात घेतलं आणि जंतर मंतरवर त्यांनी हे आंदोलन सुरू केलं। या आंदोलनाला ना कोणाला निरोप होता ना कोणाला बोलवलं होतं, मात्र देशाच्या विविध कोनाकोपऱ्यातून त्या ठिकाणी युवक युवती उद्याचं भविष्य दाखल झालं आणि हा म्हणता सरकार पुढं मोठा प्रश्न उपस्थित झाला आणि याच आंदोलनाला एक उग्र स्वरूप आलं। सरकारनं या आंदोलनाची धास्ती घेतली। सध्या पार्लमेंटमध्ये पावसाळी अधिवेशन चालू आहे, त्यामुळं अनेक खासदार त्या पार्लमेंटमध्ये बसून आहेत, मात्र जंतर मंतरवर दिल्ली पोलीस असतील, CRPF असेल, अशा अनेक सामुग्र्या तिथं उपस्थित केल्या गेल्या। मोठमोठी बॅरिकेड्स यासह शस्त्रधारी पोलीस, शस्त्रधारी गाड्या, अश्रुधारांची नळकांडी, एक ना अनेक पद्धतीच्या ठिकाणी लवाजमा गोळा करण्यात आला। मात्र तरीही हे युवक मागे हटले नाहीत। असं दिसल्यानंतर आज सकाळपासून पोलिसांनी या जंतर मंतरच्या आवारातून या युवकांना बाहेर काढण्यासाठी लाठी हल्ला केला आणि या लाठी हल्ल्यालाही न जुमानता युवक पुढे जात होते, कारण या युवकांच्या डोक्यात एकच प्रकाश होता, सरकार हुकुमशाही करते आणि हो करतेच असं या युवकांचं मत झालं आणि हेही बरोबर आहे। त्यामुळं एवढ्या मोठ्या बॅरिकेड्सचा तोडून या ठिकाणी पार्लमेंटमध्ये घुसण्याचा या युवकांचा प्रयत्न, सरकारनं त्या ठिकाणी जी यंत्रणा उभारली होती ती यंत्रणा अतिशय हाय लेवलची होती, मात्र त्या ठिकाणी सुद्धा या युवकांनी बंदोबस्त असलेल्या पोलिसांना काही गोष्टी आणि काही प्रश्न उपस्थित केले। हे प्रश्न होते की तुम्हाला जर मुलं असतील तर त्यांच्या भवितव्याचा विचार करा। आज तुम्ही सरकारमध्ये काम करताय, नोकरी करताय, पण उद्या तुमच्या मुलांना ही नोकरी लागेल का, हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा आणि त्यानंतर मग आम्हाला अडवा, कारण आम्हाला अडवण्यासंदर्भात आम्ही तुम्हाला विरोध करत नाहीये। आमचं आंदोलन आमच्यासाठी नाहीये, आमचं आंदोलन फक्त येणाऱ्या युवा पिढीसाठी आहे आणि त्याचसाठी महाराष्ट्र राज्यातून अनेक नेते मंडळींनी खरं तर या सगळ्या युवकांना सपोर्ट केलेला आहे। यामध्ये प्रामुख्यानं महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी सुद्धा खरं तर यांना मोठ्या प्रमाणात सपोर्ट केलेला आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील बारामतीच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सुद्धा जंतर मंतरच्या स्टेजवर जाऊन या युवकांना मोठा सपोर्ट केलाय। त्याचबरोबर अनेक खासदार हे सुद्धा या युवकांच्या पाठीशी उभे राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या सांगली जिल्ह्यातून एक वयस्कर आजी, ज्यांचं कोरोना काळामध्ये कुटुंब बेचिराग झालं आणि त्यांच्या कुटुंबामध्ये फक्त त्या स्वतः आणि त्यांचा मुलगा आहे, अशा असणाऱ्या आजी गेल्या 12 वर्षापासून संघर्ष करत आहेत आणि त्यांचा संघर्ष आज जंतर मंतरच्या रूपानं समोर सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण देशाने पाहिला। खरं तर या आजी, जोपर्यंत हे आंदोलन सुरू आहे तोपर्यंत मी इथं ठाम राहणार आहे आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र यांना पदावरून हटवत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही, असा पवित्रा या आजींनी घेतलेला आहे। खरं तर या आजींचा त्यांचं वय बघितलं किंवा त्यांची शैक्षणिक अर्हता बघितली तर त्या अल्पशिक्षित असतील, पण भविष्यात
देशाचं भविष्य असणाऱ्या युवा पिढीला खरं तर त्यांच्यापासून एक आदर्श मिळू शकतो. कारण त्या स्वतः अल्पशिक्षित असून सुद्धा त्यांनी देशाच्या पिढीचा विचार केला. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना त्या पदावरून हटवण्याची भूमिका ज्यांनी घेतलेली आहे त्यांच्या भूमिकेत समरस होऊन या आजींनी सुद्धा ठोक एक निर्णय घेतला आणि जोपर्यंत त्यांची या पदावरून हक्कलपट्टी होत नाही तोपर्यंत मी माझ्या गावी जात नाही. त्यामुळं या ठिकाणी असलेला सपोर्ट वाढत चाललेला आहे. दिल्ली सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, या सरकारनं कोणताही प्रयोग केला तरी हे युवक आता पाठीमागं हटायला तयार नाहीत. कारण आता युवा शक्ती एक झाल्याचं उदाहरण आपल्याला या जंतर मंतरवरून पाहायला मिळते. त्यामुळं सुप्रिया सुळे असतील, उद्धवसाहेब ठाकरे असतील, त्याबरोबर अशा काही वयस्कर लोकांनी जे विविध देशाच्या कानाकोपऱ्यातून आले त्यांनी सुद्धा या ठिकाणच्या सगळ्या युवकांना एक सपोर्ट केलाय आणि या सपोर्टच्या माध्यमातून भविष्यातील राजकारणावरती याचा परिणाम होऊ शकतो. यामध्ये खासदार कंगना रनौत यांनी तिथं एक वक्तव्य केलं आणि हे वक्तव्य असं होतं की तुम्ही निवडणुका लढवा, देशाच्या संविधानानं निवडून आलेल्या ज्या लोकप्रतिनिधींना खाली करायला लावू नका, तुम्ही निवडणुका लढवा. कंगना रनौत मॅडम, तुम्ही विषय कोणता चाललाय आणि तुम्ही सांगताय काय? निवडणुका लढायच्या वेळी निवडणुका योग्य वेळी लढवल्या जातील. ह्या युवकांचं निवडणुका लढवायचं मागणी नाहीये. ह्या युवकांची मागणी एकच आहे की देशामध्ये ज्या पेपर फुट्या चाललेल्या आहेत, देश बेरोजगारीकडे वळतोय, त्या संदर्भात देश चालवणाऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. ही एकमेव मागणी त्यांची आहे. मात्र आपण विषयांतर करताय आणि आपण विषयांतर करण्यापेक्षा या सगळ्या गोष्टींच्याकडे लक्ष दिलं तर भविष्याची पिढी तुम्हाला एक चांगल्या पद्धतीची दिसेल. खरं तर तुम्हाला शिकलेला युवक नको आहे, राजकारणामध्ये शिक्षित मंडळी नको आहे. ही जी अल्पशिक्षित मंडळी आहे तीच आपल्याला राजकारणामध्ये योग्य वाटते आणि ही जर योग्य वाटत असेल तर हीच पिढी तुम्हाला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं जंतर मंतरवरच्या या आंदोलनाला देशाच्या कानाकोपऱ्यामधून पुन्हा एकदा सपोर्ट होत आहे. त्यामधून महाराष्ट्र असेल आणि देशाच्या विविध राज्यातून हा सपोर्ट दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने किती जरी हा हल्ला परतवण्याचा प्रयत्न केला तरी या देशाचा युवक चौताळ्याशिवाय राहणार नाही, हेच हे आंदोलन सांगत आहे. आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठार, दहिवडी.